तर येस, आता दसरा आलेला आहे आणि लवकरच दिवाळी सुद्धा येणार आहे आणि दिवाळी येता येता तिच्यासोबतच तुमच्यासाठी भरपूर व्यवसायाचे अपॉर्च्युनिटीज जे आहेत ते घेऊन येणार आहेत. तर या दिवाळीला मी तुमच्यासोबत असे काही बिझनेस आयडियाज, बिझनेस अपॉर्च्युनिटीज शेअर करणार आहे जे तुम्ही घरातूनच करू शकता आणि चांगल्या प्रकारे याच्यामध्ये इन्कम सोर्स जो आहे तो जनरेट करू शकता. कारण दिवाळी म्हटलं की सगळे व्यवसाय जे असतात तर ते त्यांच्या हायेस्ट पीकला असतात, म्हणजे टॉपला असतात. आणि या जर सीझनमध्ये, म्हणजे सीझनच असतो ना दिवाळी म्हणजे, आणि या जर सीझनमध्ये तुम्ही तुमचा नवीन व्यवसाय चालू करताय तर तो 100% ग्रो होऊ शकतो जर तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण स्टडी करून रिसर्च करून आणि व्यवस्थित स्ट्रॅटेजी प्लॅन जर तुम्ही त्याच्यासाठी ठरवलात आणि त्या अकॉर्डिंगली काम जर केलं तर नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही बिझनेस आयडियाज सांगणार आहे जे तुम्ही नक्की यूज करू शकता. आणि ती आयडिया नंबर 1 आहे फराळ. तर येस, दिवाळी म्हटलं की फराळाचा सीझन असतो. तर बऱ्याच जणांना, बरेच इंडिव्हिज्युअल्स असतील तर त्यांना फराळ घरी बनवता येत नाही, पॉसिबल होत नाही. आणि अशा वेळी फराळ जे आहे तर या सीझनमध्ये फराळाला खूप जास्त डिमांड असतो. तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली, तुमच्या बजेटच्या अकॉर्डिंगली किंवा तुम्हाला जसं जमतंय, म्हणजे तुम्हाला किती वेळ मिळतोय, तुम्ही किती काम करू शकताय, तर त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही हे जे फराळाचे ऑर्डर्स असतील तर ते घेऊ शकताय. लाडू, चिवडा, चकली, करंजी, तर हे बरेच फराळाचे आयटम्स असतात जे की दिवाळीमध्ये जास्त इन डिमांड असतात. आता एक ट्रेंड चालू आहे बघा की बऱ्याच कॉर्पोरेट ऑफिसमध्ये दिवाळीसाठी काही गिफ्ट्स दिले जातात आणि त्या गिफ्ट्समध्ये काही स्वीट्स सुद्धा असतात आणि त्या स्वीट्समध्ये बऱ्याचदा लाडू असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फ्या असतात. तर तुम्ही हे जे कॉर्पोरेट ऑफिस असतात तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला बल्कमध्ये ऑर्डर्स मिळतील या स्वीट बॉक्सेससाठी. तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्यासाठी हे जे स्वीट बॉक्सेस असतात तर ते कस्टमाइज करू शकता. त्यानंतर सेकंड व्यवसाय म्हणजे सलूनचा. तर अर्थातच दिवाळी आली की सगळ्यांना छान दिसायचं असतं, व्यवस्थित दिसायचं असतं. त्यामुळे सध्या दिवाळीमध्ये किंवा कुठल्याही फेस्टिवल सीझन्समध्ये सलूनचा जो बिझनेस आहे तर तो टॉपला जातो. कारण तुम्ही तुमच्या जवळपासचे सलून्स व्हिजिट करा, सीझन आला की हाऊसफुल असतात, ओव्हरफुल होतात. आणि अशा वेळी जर तुम्ही होम सलून सर्व्हिस प्रोव्हाइड केली किंवा तुम्ही तुमच्या स्वतःच्याच घरामध्ये जर सलून चालू करताय किंवा काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करताय तर नक्कीच हा सीझन तुम्हाला खूप छान असणार आहे. कारण या सीझनमध्ये तुम्हाला भरपूर क्लायंट्स, भरपूर कस्टमर्स जे असतील तर ते येणार आहेत. तर याच्याशीच रिलेटेड अजून एक व्यवसाय म्हणजे ज्वेलरीचा व्यवसाय. तर नक्कीच दिवाळीमध्ये ज्वेलरीचा व्यवसाय स्पेशली लेडीजसाठी जो आहे तर तो अगदी पॉवरफुल चालतो. वेगवेगळ्या प्रकारचे इयरिंग्स असतील, गळ्यातलं असेल, नथनी असेल, तर हे वेगवेगळे प्रकार असतील, पैंजण असतील, तर ज्वेलरी आयटम्स तुमच्याकडे प्रचंड जास्त सध्या मार्केटमध्ये लागतात आणि याचा सेल होतो. त्यामुळे नक्कीच तुम्ही ते सुद्धा ठेवू शकता. सोबतच क्लोथिंग दिवाळीमध्ये खूप इम्पॉर्टंट असतं. तर साड्या असतील किंवा ड्रेसचे सेट्स असतील तर याची सुद्धा डिमांड जी आहे दिवाळीच्या सीझनमध्ये तर ती पीकला असते. किड्स वेअर सुद्धा तुम्ही चालू करू शकताय. तुमच्याकडे जे रिसोर्सेस असतात, जे अवेलेबल तुमच्याकडे होऊ शकतं, तर यातला कुठलाही व्यवसाय जो असेल तर तो तुम्ही स्टार्ट करू शकता. सोबतच अजून एक व्यवसाय म्हणजे दिवाळीचे डेकोरेटिव्ह कॅन्डल्स जे असतात, म्हणजे पणत्या ज्या असतात, तर अगदी मातीच्या पणत्यांपासून अगदी डेकोरेटिव्ह पणत्यांपर्यंत सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या आलेल्या आहेत. तर त्या सगळ्या तुम्ही होलसेलमध्ये बाय करू शकता आणि अगदी तुमच्या लोकलमध्ये जवळपास जरी तुम्ही सेल केले तर एक चांगला प्रॉफिट जो आहे तर तो यापासून तुम्ही जनरेट करू शकता. आणि इथून पुढे हे जे मटेरियल असणार आहे तुम्ही ज्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करताय तर ते मटेरियल तुम्ही नेक्स्ट दिवाळीला सुद्धा यूज करू शकताय. त्यामुळे इथून पुढच्या सीझन्सला सेम मटेरियल तुम्ही यूज करू शकता. त्यामुळे तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे तर ती कुठेही वाया जाणार नाही आणि चांगला प्रॉफिट जो आहे तर तो तुम्ही या सीझनमध्ये जनरेट करू शकता. यातलाच अजून एक व्यवसाय म्हणजे दिवाळीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे आकाशदिवे लागतात. तर छोटे आकाशदिव्यांपासून अगदी मोठे मोठे आकाशदिव्यांपर्यंत लागतात. त्यामुळे जर तुम्ही ते तयार करू शकत असाल किंवा जर तुम्ही ते होलसेलमधून आणून विकणार असाल तर त्यासाठी सुद्धा आत्तापासूनच प्रिपेअर राहा, रेडी राहा. कारण या सीझनमध्ये आकाशकंदील जे आहेत ते जास्त प्रमाणात लागतात. त्यानंतर अजून एक लास्ट व्यवसाय जो आहे तर तो आहे फायर क्रॅकर्सचा. तर मी पर्सनली फटाकड्या नाही उडवत, बट यस, दिवाळीमध्ये फटाकड्यांची खूप जास्त डिमांड असते. त्यामुळे या बिझनेसमध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. त्यानंतर लास्ट ऑप्शन आहे डेकोरेटिव्ह आयटम्स. तर दिवाळीमध्ये बरीच जणं आपलं घर जे आहे ते सजवतात, वेगवेगळे लाइटिंग्स, वेगवेगळी फुलं, आणि त्यामुळे घर डेकोरेशन, होम डेकोरेशन जे जर काही आयटम्स तुम्ही सेल करत आहे तर नक्कीच दिवाळीमध्ये चांगल्या प्रकारे तुमचा जो व्यवसाय असेल तर तो ग्रो होऊ शकतो.
तर हे होते काही आयडियाज जे तुम्ही यूज करू शकताय दिवाळीमध्ये एक छान असा बिझनेस सेटअप करण्यासाठी. तर आय थिंक 4-5 आयडियाज मी शेअर केलेल्या आहेत, तर त्या मोर दॅन इनफ आहेत. जर तुम्हाला एखादा व्यवसाय चालू करायचा असेल तर नक्कीच तुम्ही या सीझनमध्ये चालू करू शकता आणि आय होप तुमचा जो व्यवसाय असेल तर तो चांगल्या प्रकारे ग्रो होणार आहे. तर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच आपल्या चॅनलवर एक सिरीज चालू केलेली आहे, म्हणजेच फ्री कोर्स आपण डिझाईन केलेला आहे सोशल मीडिया मार्केटिंगचा, जो की तुम्हाला आपल्या चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. त्यामुळे अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन तो जो कोर्स आहे तर तो चेक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्ट.